प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर सांगली। विषय मुख्यालय सहाय्यक उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सांगली जिल्हा अधीक्षक सौ वर्षा सूर्यवंशी मॅडम व सौ ज्योती पाटील मॅडम यांच्याबाबत तक्रारी अर्ज। महोदय, वरील विषयास अनुसरून मी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी सदस्य अशोकराव मासाळ, सांगली येथील भूमी अभिलेख कार्यालय सांगली या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या रेकॉर्ड कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार चालू आहे। या विभागामध्ये काम करणारे मुख्यालय सहाय्यक उपाध्यक्षक भूमी अभिलेख कार्यालय सांगली श्रीमती संध्या सूर्यवंशी या काहीतरी क्षुल्लक कारणावरून अर्ज फेटाळतात, अर्ज स्वीकारत नाहीत। दुपारी 1च्या आत अर्ज करण्यास सांगतात, दुपारी 1 नंतर आलेले अर्ज स्वीकारत नाहीत। त्यात सर्वाधिक महिला असल्याचा गैरफायदा घेतला जातो। त्यामुळे त्या ठिकाणच्या महिला व काम चुकार कर्मचारी यांची बदली करण्यात यावी। 15 दिवसाच्या आत मोजणी करण्याचा शासनाचा नियम असताना 3 ते 4 महिने मोजणीला लावले जातात। तसेच ऑफिसचा रेकॉर्ड गहाळ झाला असे सांगितले जातं, म्हणजेच रेकॉर्ड सुरक्षित ठेवलं जात नाही। 3 ते 4 दिवसात मागणी केलेला अर्ज निकाली काढायचा असतो, परंतु 20 ते 30 दिवस पुढची तारीख दिली जाते। तसेच अति तातडीची मोजणी जादा फी भरून आकारली जाते। सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांचे फोन घेत नाहीत। तसेच त्यांच्याबरोबर उद्धटपणे बोलणं व नागरिकांना कोणत्याही प्रकारचे व्यवस्थित माहिती न देता माहिती देताना टाळाटाळ करणं व अर्ज स्वीकारण्याच्या वेळेमध्ये मॅडम जागेवर नसतात। आल्यानंतर अर्ज द्यावयास गेल्यावर वेळ संपलेला आहे, अर्ज स्वीकारत नाही। नगर भूमापन अधिकारी ज्योती पाटील बेकायदेशीर फेरफार नंबर 13 हा मंजूर केलेला आहे। कोणतेही काम पाटील मॅडम या जलद गतीनं करीत नाहीत, तरी त्यांच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। या विभागामध्ये काम करणारे 0 कर्मचारी व एजंट यांच्या हातामध्ये अतिमहत्त्वाचे रेकॉर्ड व कागदपत्र असतात। या कार्यालयामध्ये अनेक प्लॉटधारक, जमीन मालक व अनेक मिळकतीदारांच्या मोजणीचे अर्ज कित्येक दिवस पडून आहेत। याची दखल घेतली जात नाही। जे लोक बाहेर 0 कर्मचारी व एजंट लोकांना टेबल खालून पैसे देतात त्यांचेच कामं होतात। या ऑफिसमध्ये नागरिकांना उद्धटपणा वागणूक दिली जाते। संगणकावर छाजणी एजंटांची नेमणूक केली, तसेच शासकीय पोर्टलवर खाजगी उमेदवार काम करतात, तरी ते त्वरित बंद करण्यात यावं। अनेक वेळा नेट नसल्यामुळे संगणक बंद आहेत, सर्व्हर डाऊन आहे अशी कारणं सांगून कामाची चालढकल केली जाते। दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी 6,000 रुपये व दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी 18,000 रुपये असे एकूण 25,000चं चलन हे भूमी अभिलेख कार्यालय सांगली या कार्यालयात जमा केलेत। शासनाच्या GR व परिपत्रक प्रमाणे 15 दिवसात मोजणी करून नकाशा देणं बंधनकारक आहे, परंतु आज अखेर कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा कारवाई झालेली नाही। तसेच सदर अतितातडी मोजणीची फी भरून 15 दिवसांचा कालावधी उलटून गेलाय, तरी मोजणी तारीख किंवा त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली नाही। त्या संदर्भात अर्जदार अनिरुद्ध काशीद हे वर्षा सूर्यवंशी मॅडम व ज्योती पाटील मॅडम तसेच जिल्हा अधीक्षक मॅडम SP सेटिया यांना भेट दिल्यावर कोणत्याही प्रकारची माहिती न देता अपमानास्पद वागणूक अर्जदार यांना देण्यात आली आहे। इंटरनेट बंद आहे, कामास वेळ लागेल, सर्व्हर डाऊन आहे अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। तदनंतर सामाजिक कार्यकर्ते व सांगली जिल्हा सरचिटणीस माननीय श्री अशोक मासाळ हे चौकशीसाठी कार्यालयामध्ये गेले असता त्यांनाही व्यवस्थित माहिती न देता अपमानास्पद वागणूक देण्यात आली व तुमचा त्याच्याशी काय संबंध अशी विचारणा करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ता असल्या कारणाने एखाद्याला न्याय मिळवून देणं हा त्याचा पाठीमागचा उद्देश होता व आहे। तर या प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी 19 दिवसात नकाशा घरपोच करणं असा आदेश दिला असतानाही त्यांच्या आदेशाचं पालन होत नाही। तसेच शासनाच्या परिपत्रकाच्या सौ वर्षा सूर्यवंशी मॅडम व सौ ज्योती पाटील मॅडम तसेच जिल्हा अधीक्षक मॅडम SP सेटिया यांच्याकडून वारंवार अवमान केला जातोय। जिल्हा अधीक्षक मॅडम SP सेटिया यांचा भूमी अभिलेख व नगर भूमापन कार्यालय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाहीये, तरी सौ वर्षा सूर्यवंशी मॅडम व सौ ज्योती पाटील मॅडम तसेच जिल्हा अधीक्षक मॅडम SP सेटिया यांची त्वरित बदली करण्याचे आदेश पारित करण्यात यावेत। या उपारही अशा प्रकारचे आपल्या स्तरावर कारवाई झाली नाही तर सामाजिक कार्यकर्ता अशोक मासाळ, अर्जदार अनिरुद्ध काशीद व मासाळे यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी सांगली येथे बेमुदत उपोषणास बसणार आहेत, याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी। माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा सुरेशभाऊ खाडे साहेब, माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय विभागीय आयुक्त पुणे, माननीय सांगली शहर पोलीस स्टेशन,
माननीय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली, माननीय महसूल सचिवालय सांगली. आपला विश्वासू अशोकराव चंद्राप्पा मासाळे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलतो आणि तिथं माननीय निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योती पाटील मॅडम साहेब यांनी आमचं निवेदन ऐकून घेतलं. भूमी अभिलेख कार्यालय तालुका मिरज इथं सुरुंशी मॅडम आहेत, अन्य त्यांचे सगळे कार्यालयीन अधिकारी आहेत, ते सगळा बोंगळ कारभार करतात आणि तिथं आर्थिक तडजोड केल्याशिवाय कोणतंही काम होत नाही असं एकंदरीत दिसून आलं. आम्ही काशीद म्हणून हा एक आमचा कार्यकर्ता आहे आणि माझा भाऊ लागतो तो, आणि त्यानं मला बोलवलं की मोजणी ऑफिसमध्ये मला अतितातडीत मोजणी करून पाहिजे आहे, मला तो प्लॉट विकायचा आहे आणि मोजणी केल्याशिवाय प्लॉट जात नाही. तर तो प्लॉट मोजून घ्यायचं ठरलं. अतिताडी 15 दिवसाचे पैसे भरले. पहिला भरले 6,000, नंतर म्हणले 18,000 भरा, 15 दिवसात तुम्हाला नकाशा उतारा देतो. मी गेलतो त्यावेळी भेटायला. तिथं ज्योती पाटील मॅडमकडं तो चार्ज होता. आजपासून 4 दिवसापूर्वी सुरुंशी मॅडम रजेवर होते. तर हे असं भोंगळ कारभार जर करत असतील आणि गोरगरिबांना जर छेडत असतील पैशासाठी, डबल टिबल चोबल पैसे भरून घेतात आणि वेळेत जे साधे मोजणीच्या लेवलचं काम आहे त्याच लेवलला परत अति तातडीचे पैसे भरून संबंधित पक्षकाराचा फायदा काय झाला हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्याचं सखोल चौकशी करून त्यात जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती संबंधित प्रशासनाला. आणि इथून पुढच्या काळात जर हे असंच घडायला लागलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई करून दाखवणार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसणार. आणि इथून पुढच्या काळात जर बाब अशी जर प्रत्येक वेळी घडायला लागली तर आम्हाला वेगळा काय तर बंदोबस्त करावा लागेल, विभागीय आयुक्तापर्यंत जावं लागेल.